तिथं लय मोठा लफडा झालाय बघा. पर्यंत आले हे बघा, माझ्या चपलीव चढल्या, पॅन्टीत पण चढल्या. यांच्या घरावर बसलो होतो मी. तर हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय गुहागरला. बघा किती पंटर आहे ते. 14 जण होतो आम्ही. आमच्यासोबत एक मेंबर वाढलाय, सार्थक वाढलाय. कॉलेजमधनं उचललेला आहे आणि आता आलेला आहे मी खाली बाजारात. आता बाजारातून आतमध्ये गुहागर रोडला टच होतोय. तर भेटू आता. या वन वे आहे ना, समोर जाऊ ना, समोर जायला काय प्रॉब्लेम नाही. काल तर रात्री वन वे होतं. इथून वर घे, जाऊ दिसेल समोर. समोर नाही सार्थक जायला. तर गायस एक लफडा झाला मोठा. आम्ही घुसलेला वन वेला. आता आम्ही पाठी येते परत तिकडनं. मगाशी विचारला जायचंय तू. झाला आता, सेट झालाय, प्रॉब्लेम सॉल्व झालाय. गाईज गाडी आतमध्ये चालत येत ना, काहीतरी लफडा झाला असेल आतमध्ये. आता पोचलोय आम्ही बीचवरती. प्रॉब्लेम झाला की गाडी आतमध्ये लावून देत नाही. तर आता इथून चालत जायला लागेल. बघूया काय. तर गाईज बघा, बीचवरती आलेलो आहे आम्ही आता. तर पद्धतशीर थोडी आता मजा बिजा करू. मूड ऑफ झाला की गाडी इथं आणून देत नाही ते का पोलीसवाल्यांनी लावून ठेवलं. तरी पण बघू, आम्ही प्रयत्न करू गाडी आणायचं. थोडं भावाला आमच्या ट्राय करू. गाडी आणतोय. गाडी आणले. तर गेलाय बीचवर. काय मग आर्यन, कशाला आलायस? अरे गाईस, व्ह्यू बघू शकता. किती वाजता आलोय आम्ही आता? संध्याकाळचे 5 वाजले असतील. 5 वाजता आलाय. मग तर व्ह्यू वगैरे बोर आले. 4 व्हीलरने आलोय आम्ही. काय रियान, तू जातेस? कोण आहे तुला आता? इकडनं पाणी कुठून आलं इकडे? वेगळाच वाटतं आता. गाईस, आम्ही आलो होतो 2 महिन्यापूर्वी, गणपतीच्या आधी. आणि आता पूर्ण हे लुक चेंज झालाय गुहागरचा. बघू शकता हे सगळे दगडे वगैरे लावले आहेत त्या गोष्टीमध्ये. वाटतंय बघू शकता समुद्र. बोटीच्या इथे चाललंय.
असता. वेळेस तिकडे पुढे गेला असता ना, खाली गाडी उतरवायला भेटली असते डायरेक्ट बीचवरती. हा पुढं हे कधी लावले काय माहिती. हे नसतं लावले ना, गेला असता मध्ये आणलेली असते गाडी. बरोबर ना. हा काय लॉजिक समजला नाही. इथं पाणी कुठनं आला, इथं कुठंच पाणी नाही आणि हा इथंच पाणी आहे फक्त. मासा आहेत काय? भरलाय हा. ह्या विषयावरती सगळ्यांनी फोटो काढले, फक्त ह्यांनी फोटो नाही काढले. तुझा काय विचार आहे? आयटम नाही म्हणते का फोटो काढायला? हा आयटम नाही, याला आयटम नाही आले. आणि एकट्यानेच फोटो नाही काढले, बाकी सगळ्यांनी फोटो काढले. ह्याचा काय विषय आहे तो बघा आता तुम्हीच. हा का नाही फोटो काढलेस? का नाही फोटो काढलेस सांग. मम्मीचं सांगितलं ना फोटो नाही काढायचं. मग बोल बोल की. तर आता चालू आहे गाडीच्या. गाडी कुठे? गाडी कुठं आहे रे? पुढे. गॉगलमध्ये कसं वाटतंय नक्की सांगा. कसं वाटतंय रे मी? ए कसं वाटतंय? काय? हा रे, इथून आली असती. गाइस आता गाडीच्या इथं पोचलो आहे. तिकडून आलो पार, तिकडून इकडं आलो. आता कुठून आलेला आर्यन? ए अरे बोल तरी. तुला आणलेले कशाला मारायला? तर बरीच झाला. ए कुठून आलेला? काय रे? आलेला आलेला पक्का. थोडंसं इथं शूट बीट मारू, मग परत आपला परतीच्या वाट्यावरती निघू. इथं लय मोठा लफडा झाला आहे बघा. पर्यंत आले हे बघा, माझ्या चपलीव चढल्या, पॅन्टीत पण चढल्या. यांच्या घरावर बसलो होतो मी. आईच्या गावात वरपर्यंत गेले. पॅन्टीत बिंटीत शिरल्या वाटतं. अरे ते झाड ना. उडू नको तिकडं अजून. तेव्हा ती इकडं गाडीत जाऊन काढ पॅन्ट. बाबा इधर पकड, पॅन्ट काढू काय? गाडी जाऊन काढ. तर पोरांनो, माझ्यासोबत एक मोठा स्कॅम झालाय. माझ्यावरती चढल्या मुंग्या, अर्ध्या पॅन्टीत घुसल्या, अर्ध्या कुठे गेल्या काय माहीत नाही. तर जाऊ दे, आता फिरून आता जातो घरी. पहिलं घरी आयला लाल मुंग्या चढल्या डायरेक्ट पायावरती, चावायला लागल्या की असल्या जोरदार. असं होणार होतं माहिती आहे मला. शेवटीला मी त्यांच्या घरी गेलो होतो. तर गाईच बसतोय आता गाडीमध्ये. बसतो ते बघा, पायटूक गुहा काय. काहीच आता आम्ही परतीच्या वाटेवर चाललोय. विषय असा आहे की आमचा एक मोठा स्कॅम झाला आमच्यासोबत. काय आला स्कॅम? मुंग्या चढल्या कुठं? चड्डीत. दुसऱ्या माझ्याच चड्डीत चढल्या, त्यामुळे काही सांगू शकत नाही जास्त. तर आता निघालोय. सीएनजी भरायचा आणि तुला घरात. सीएनजी भरून घरात पोचू आम्ही 6 वाजेपर्यंत, 6:30 पर्यंत. बघू काय आता होतंय वाटेत. तर हा एक गुहागरचा मार्केट. काय घेतोय काय? कोण घेतोय काय रे? मला दिली नाही त्याने खाऊ आता.
इथं काय आहे? नाळे आहेत ना. नाळे दिलं तर मला तळावं लागतं. हे तो कुत्रा आहे. लय बेकार. तुम्हाला पण कोणाला चावली असेल मग तर कमेंट करून नक्की सांगा. कुठं कुठं चावलेत ते पण सांगा. बाई गाईचा आणि झोपलाय. कपडं काढते ते. कपडं काढ. हाय हाय हा बघ काल्या आराम कर नाटकी करत. आला एक नंबरचा नाटकी आहे. गायस पोहोचलो आम्ही आता चिपळूणमध्ये. आता थोड्या वेळात घरी पोहोचू. घरात जाऊन पहिला झोपणार. अभ्यास जाऊ दे खड्ड्यात जाऊ. गाडीचं आता तरी पण सगळं पोटातलं संपलंय. तर पोटामध्ये भरतो आणि मग निघतो. आलं तर काय आता गाडीला पोटात पाणी भरतोय. बघू शकता CNG भरतोय पूर्ण. याचा अर्धा संपला. नशीब CNG प्लस पेट्रोल आहे म्हणून. तर आम्हाला तिथं थांबायला झालं असतं. बघू शकता. हा काय बोलतोय? तर गाईस आता CNG वगैरे भरून झालाय. आता येतात घरातून फोन. आता चाललोय सरळ घरी. तर भेटू डायरेक्ट घरीच आता. तर गाईस फायनली आम्ही घरी पोचलोय. बघा गाडीमधून आता उतरतोय. बाकी पोरं बाहेर आहेत. लाइटिंग बघू शकता गाडीमध्ये कशी वाटली. वाय टू घर. तर गाईस ब्लॉग आता इथेच एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू. बाय.